नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तेजस पाटील आणि मयूर म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धर्मवीर आणि कर्मवीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती लतीस मलिंगा स्टाईल पाहतो आपण. प्रमोद पावशे याने अनेक मैदान गाजवले या स्टाईल मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मलिंगा स्टाईल. दोन्ही संघाचा विचार केला तर 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती पाहतो आपण. पहिलाच बॉल. काही चेंडू पडल्यानंतर डीप राहतो. ही बॉलिंग स्टाईल जर बघितली गेली तर पडल्यानंतर जास्तच उंची घेत नाहीये. डीप बॉल पाहायला मिळतं, जास्तीत जास्त खाली राहतो. आणि ही स्टाईल तशी आहे गोलंदाजाची. प्रमोद पावशे मलिंगा स्टाईल नेहमीच आपण त्याला पाहतो मैदानावरती. आणि पहिलाच बॉल आला डॉट. तेजस पाटील स्ट्रायकिंगला पण अंदाज पाहायला मिळते. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद पावशे. फुलटॉस बॉल ट्वेल्लेकच्या डोक्यावरनं फेकून दिलाय. आलाय षटकार तेजस पाटीलच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट जरूर होता परंतु लगेचच दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकलाय. फलंदाजाचं नाव आहे तेजस पाटील. क्रिशा 11 ब्राह्मण करवले हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र सेकंड बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज तेजस पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती पिवनचं षटक फेकत असताना गोलंदाज पाहतो आपण प्रमोद पावशे. हा गोलंदाज प्रमुख गोलंदाज अभिस्फोट संग्राम 11 नितलस टीमचा. इथं मात्र ब्लॉकर मध्ये चेंडूची फेकी आणि बॉलला फेकून दिलाय. बॉल जाईल, पंचांचा इशारा हा येतो. दुसरा सलग षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते तेजस पाटीलच्या बॅट मधून. सलग 2 षटकार ठोकलाय. दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट मिळाल्या P1च्या षटकामध्ये. फटकेबाजी पाहायला मिळते खास करून तेजस पाटीलची. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र षटकार आणि पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. 3 मध्ये 12 धावा खर्च करतो गोलंदाज पाहतो आपण प्रमोद पावशेला. मागणं षटक पाहायला मिळतं. 5 षटकाचा सामना. आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर तेजस पाटील. हे मात्र बॅटचे इथं मात्र हुलकावण्यात येत बॉल अडवलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रोटेट. 13 धावा धावफलकावरती पाहतो आपण. आता मात्र मयूर असेल स्ट्राईक. मयूर हा फलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल. तेजस पाटीलने मात्र काम चांगलं केलं. पहिला डॉट, त्यानंतर सलग 2 षटकार आणि चौथ्या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. मयूरवाला स्ट्रायकिंग फलंदाज पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती पाहतो. षटक क्रमांक पहिला P1चं षटक. आता त्यांना गोलंदाज पाहतो प्रमोद पावशेला. पुढचा बॉल. ब्लॉकरची पैकी जबरदस्त चेंडूची पैकी. तोपर्यंत राऊंड कार्पेट फिल्डर डीप मध्ये वेगानं आलाय. सेकंडचा कॉल. इथं मात्र रिस्क हाय रनिंग बिटवीन द विकेट असं वाटलं होतं. पहिली धाव अगदी वेगाने घेतली आणि जसं त्याला समजलं की सेकंड देखील होऊ शकतो आणि तीच रिस्क घेतली. क्रिकेटमध्ये रिस्क घेणं महत्वाचं असतं. रिस्क मग घेतलं तर धावा बनल्याच असतात. धावा मात्र मिळत नसतं तर धावा चोरून घ्याव्या लागते. 2 धावा बनल्या. 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. 15 आकड्यावरती 15 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 15 धावा धावफलकावरती P1चा षटक कतलताना गोलंदाज प्रमोद पावशे. मागणं षटक. हा थोडा स्लोअर गतीचा चेंडू होता आणि पंचांचा इशारा येते पहिला षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या आकडे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टोटल 15 धावा. पंधरा धावा धावफलकावरती पाहतो आपण. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ बॅटिंग करीत असताना पहिल्या सत्र पाहतो आपण बॅटिंगचा. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर सिंगल आली. 5व्या बॉलवरती 2 धावा. 6वा बॉल आला डॉट. टोटलचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. चांगली स्पर्धा पाहतो आपण. खूप चांगलं मैदान, खूप चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या भेटीला ही मॅच आली आहे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले विपक्ष अभिस्फोट संग्राम 11 नितलस संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 15 धावा.
मयूर म्हात्रे आणि तेजस पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा तेजस पाटील पाहायला मिळेल, ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी 2 षटकार पाहिले त्याच्या बॅटमधून. गोलंदाज तयार असेल सेकंड ओव्हरसाठी. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळते. अराउंड द कार्पेट सिंगल तर वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न जरूर असेल आणि सेकंड पाहता पाहता कंप्लीट केली आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि तिसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट. जसं पाहिलं तर या ठिकाणी फक्त सिंगल मिळाली असती, पण जो सिंगल नाही तर डबल देखील नाही, तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 38च्या सर्कलमध्ये पाहतो आपण, अशा ठिकाणी 3 धावा कंप्लीट करणं भरपूर कठीण असतं. काय रनिंग बिटवीन द विकेट तेजस पाटील आणि मयूर म्हात्रेचं. 3 धावा कंप्लीट झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावीने मात्र धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण अतुल काटेला. इथं मात्र अराउंड द कार्पेट अगदी वेगाने ट्रॅव्हल झाला चेंडू. डीप मध्ये फिल्डर आहे तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल होता, परंतु यावेळेस मात्र काय रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. जसं तो फील्ड केला तसं मात्र चांगली थ्रो पाहायला मिळाली. ऑन दी स्टंप वरती विकेट किपरच्या हातामध्ये थ्रो पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाले. सिंगल मात्र धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अतुल काटे अगदी वेगवान भन्नाट वेगाने चेंडूचे फेकी पाहायला मिळते. भन्नाट वेग हे रफ्तार चांगला आहे. लेन लाईन दिशा सर्व काही पाहायला मिळतं चांगला. पुढचा बॉल. इथं मात्र पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट वाडिश लोंगापचा शक्ती वेगाने येते. हे पुन्हा एकदा सेकंडचा कॉल होता. इथे मात्र थोडंसं पहा, त्या थोडासा क्लंबल झाला आणि त्याचा फायदा लगेच सेकंड मध्ये कन्वर्ट केला गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळते. चांगला तालमील पाहायला मिळते दोघांमध्ये. चांगला नजरेला नजर देत समजा काही सेकंड रन कंप्लीट होऊ शकतो आणि ते देखील कंप्लीट करतात. आता आपण बघितलं गेलं सेकंड ओव्हर पाहतो आणून, आणि अशा वेळेला मात्र 3 ते 4 वेळेला पाहिलं तर आपण चांगली रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही फलंदाजाकडनं पाहायला मिळाली. वारंवार चोरून धावा घेण्याचा प्रयत्न. इथं मात्र वेगवान चेंडू भन्नाट वेग पडल्यानंतर मात्र गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु तेवढी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. तेजस पाटीलच्या बॅटमध्ये 2 मोठे फटके पाहिले. त्यानंतर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगल्या धावा घेतल्या गेल्यात. अतुल काटेचा भन्नाट वेगावरती पूर्ण फलंदाज झाला बीट. यावेळेस मात्र मिडाऊनला खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट झाली बॉलवरती. सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती धावा लागल्या जातील. टोटल 22 धावा 22. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती पाहतो आपण. सेकंड ओव्हरचा खेळ. अतुल काटे हा गोलंदाज पाहतो. गोलंदाजी करीत असताना प्रमोद पावशे थोडंसं मागणं ठरला प्रमुख गोलंदाज. त्यानंतर अतुल काटेने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी आपण पाहिली नाहीये आतापर्यंत. इथं मात्र चांगला फटका. बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल झालाय, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंडसाठी कॉल केलाय. सेकंड रेन देखील कंप्लीट. का कित्येक वेळा आपण पाहिलं सेकंड डबल सेकंड आणि एकदा 3 धावा देखील कंप्लीट केल्या होत्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमील पाहायला मिळते आणि याच्या आधारे पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची खेळ होतं समाप्ती. 2 षटकाच्या आखरी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टोटल 24 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला प्रमोद पावशे आणि पहिला षटक हाताळलं. 15 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये विचार केला अतुल काटेने गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. 2 षटकाचा विचार केला. 2 षटकामध्ये 24 धावा बनल्या गेल्या आतापर्यंत. आता मात्र जर विचार केला तर प्रमोद पावशे याच्या हातामध्ये दुसरा स्पेल नाही दिलं. गोलंदाज ओमकार पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. जमीची बाजू जर बघितली गेली तर क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाची सलामीची जोडी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मयूर म्हात्रे आणि तेजस पाटील चांगला खेळ करीत असताना आपल्या टीमसाठी आतापर्यंत 12च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती पाहतो आपण. तेजस पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकरला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र, परंतु बॉल हवेत आहे. एका टप्प्याने बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. हाय तो चौकार तेजस पाटीलच्या बॅटमधून दमदार चौकार.
चौकाराने मात्र धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. ओमकार पाटील गोलंदाज पाहतो आपण. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. गोलंदाज पाहतो आपण तेजस पाटीलला. 28. पुन्हा एकदा फुलटॉस आणि समोरच्या दिशेने मारलाय. यावेळीच बॉल जाईल. प्रेक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरनं हालाय षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते तेजस पाटीलची. आपलातून फलंदाजी. थर्ड अंपायर साठी हाईट चेक केला जाईल इथे. विमरसाठी थर्ड अंपायरने इथेची मागणी केली आहे. हाईटसाठी चेक केला जाईल. त्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल. तुमच्यापर्यंत जो योग्य डिसिजन असेल तो तुमच्या समोर येईलच. फेल डिलिव्हरी आहे. अगदी फेल असेल. षटकाराने मात्र धावफलक गेला पुढे. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. टोटल विचार करतो आपण 34 धावा धावफलकावरती पाहतो आपण. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळताना ओमकारच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. सेकंड बॉलवरती षटकार. काय फलंदाजी करतो समर्थ स्ट्रायकरला फलंदाज पाहतो आपण तेजस पाटीलला. तेजस पाटील मात्र थांबाचा नाव घेत नाही. सुरुवातीला विचार केला तर आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये राहिलेत. 3 षटकार बॅटमधून. एक चौकार देखील पाहतो. अफलातून फलंदाजी पाहतो. चोफेर फटकेबाजी पाहतो त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल हाफ टॅकलचा बॉल. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल थांबणार नाही. बॉल अगदी गोलीच्या वेगाने ट्रॅव्हल होतो. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकारानंतर चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तेजस पाटील ऑन द फायर. खूप चांगली फलंदाजी. सलामीची जोडी. मयूर मात्रे दुसऱ्या बाजूला तेजस पाटील. दोन्ही फलंदाजांनी अफलातून फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. टीमची टोटल पाहतो आपण 38 धावा धावफलकावरती लागली गेली. फटका चांगला. यावेळी देखील धावा देखील मिळतील चांगल्या. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा. जबरदस्त फटकेबाजी. अप्रतिम फटकेबाजी. लाजवाब फटकेबाजी. फलंदाजाचं नाव आहे तेजस पाटील. सलामीचा फलंदाज. आणि काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. टीमचं नाव आहे क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले. हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. आणि त्याच्या समोर फाईट करीत असताना अभिस्फोट संग्राम इलेव्हन नितलस संघ. पुढचा बॉल. ब्लॉकरची चेंडूची फेकी. यावेळीच मात्र चेंडू स्वतः बॉलरच्या हाताने मात्र चेंडूला अडवलं. धाव मिळत नाहीये. मागणं ठरलाय हा गोलंदाज देखील पाहतो आपण. ओमकार पाटील पहिल्या बॉलवरती चौकार षटकार. त्यानंतर आलाय डॉट बॉल. इथे देखील मोठा फटका. आणि इथे देखील मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं फेकून दिले आहे. धावा मिळतील 6. षटकार. आणि धावसंख्या पाहतो आपण 50 धावा कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले टीम साठी. 50 धावा कंप्लीट. 50 धाव्यांची भागीदारी पार्टनरशिप पाहतो आपण बिना विकेट वरती. एकही विकेट गमवला नाहीये. जमेची बाजू असेल क्रिशा इलेव्हन ब्राह्मण करवले टीमची. 50 धावा पार्टनरशिप भरपूर मोठी आहे. त्यामध्ये सिंहांचा वाटा असेल. तेजस पाटीलची फटकेबाजी. सोफेर फटकेबाजी. चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. आणि तेवढ्याच चांगली साथ दिली मयूर म्हात्रेंनी देखील. आणि मोठे फटकेत नाही तर चोरून धावा देखील घेतल्या गेल्या. त्यावेळेला रिस्क होती. रनआउटचा मात्र धोका होता. खतरा होता. परंतु अशा वेळीच मात्र धावा बनवल्या गेल्या. आणि 50 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये प्रमोद पावशे मागणं ठरला. 15 धावा खर्च केल्यात. अतुल काटे आला सेकंड ओव्हरसाठी. 9 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरमध्ये पाहिले आपण 24 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील आला. त्यांनी धावा खर्च केल्या 26. टोटलचा विचार केला 3 षटकाची सांगता झाली. 3 षटकामध्ये 50 धावा बनल्या गेल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक असतील. 2 षटकचा विचार केला 12 चेंडू तुमच्याकडे आहे. 12 मध्ये अजूनही धावा बनतील. जमेच्या बाजूचा विचार केला 10 विकेट तुमच्या हातात आहेत. आणि काय बॅटिंग राहिली आहे. सर्व गोलंदाज मागणं ठरलाय. अतुल काटेचा विचार केला 9 धावा खर्च केल्यात तर थोडस बऱ्यापैकी पाहायला मिळते. वेगवान चेंडूची फेकी होती. त्याच्याकडे भन्नाट वेग होता. परंतु कदाचित अतुल काटेला शेवटच्या षटकसाठी ठेवण्यात आलं असेल. अतुल काटे 4थं षटक अतुल काटेसाठी. फुल टॉस बॉल. वेगवान चेंडू समोर
गलीमध्ये चेंडूची अडवणी केली जाते, फक्त सिंगल. 51 धावा धावफलकावरती अतुल काटे आलाय. सेकंड स्पेल मध्ये इथं मात्र तुम्हाला विकेट मिळवून द्यायला लागेल. ही ओव्हर फार महत्वाची असेल. या ओव्हरमध्ये जर धावा बनल्या गेल्या तर 70-75 धावा देखील होऊ शकतात. परंतु अतुल काटेवरती जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट जरी मिळाली नसली तरी तुम्हाला कमीत कमी धावा द्यावा लागतील. आणि इथे मात्र तेजस पाटील, मयूर म्हात्रे तुमच्याकडे 10 विकेट हातात आहेत. मोठे फटकेबाजी करू शकतात. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. जेलची शक्यता होती, परंतु तोपर्यंत बॉलला घेऊन गेलाय बाउंड्री लाईन पर्यंत. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जेलची संधी निर्माण झाली होती असं वाटलं होतं. पहिला विकेट पडू शकला असता, परंतु नाहीये. फिल्डर थोडा दूरवरती होता, बॅकवर्ड पॉइंटला होता. गलीमध्ये फिल्डर पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट लेगला फिल्डिंगची व्यूहरचना पाहायला मिळते. पुढचा बॉल काटेचा. फटका चांगला यावेळीस आणि बॉल जाईल 6 धावांसाठी आणि 50 धावा कंप्लीट. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण तेजस पाटील 50 धावा एकदा बॅट वरती करून दाखवायचे प्रेक्षकांना. 50 धावा कंप्लीट, वैयक्तिक 50 धावा. तेजस पाटील जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब फलंदाजी. तेजस पाटीलची काय खेळी केली या मैदानावरती. भूमीला अगदी नमस्कार घालायचा फलंदाज पाहिला आपण. इथे मात्र ब्लॉकरची पैकी होती. 1 रन तर अगदी वेगाने पूर्ण केली आहे. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. टोटलचा विचार केला, टोटल पाहायला मिळेल 60 धावा. 60 मध्ये 51 धावा तेजस पाटीलच्या नावावरती, 54 धावा. काय फटकेबाजी. मयूर म्हात्रेने फक्त 7 दिली आहे. मयूर म्हात्रेचा विचार केला तर 6 धावीवरती खेळतो मयूर म्हात्रे. सलामीचा फलंदाज, चांगली 7 दिली आहे. स्ट्राईक रोटेट केली वारंवार. चांगला तालमील, चांगला दोघांमध्ये घडलेली नजरमध्ये. पुढचा बॉल वेगवान चेंडूच्या हाताळणी, हाफ टॅकरचा बॉल आणि पहिला विकेटचा पतन. पहिला विकेटचा विचार केला 60 धाव संख्येवरती पहिला विकेट. मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते 60 धावेची, परंतु चांगला साथ दिली आपल्या पार्टनरला. दुसऱ्या बाजूने तरी विकेट पडला असल्या तरी धावा थांबवण्याचं काम नेहमीच पाहत असतो आपण. विकेट मात्र भरपूर वेळ गेला विकेट पडण्यासाठी. मयूर म्हात्रेची विकेट जरी पहिल्या दुसऱ्या षटकात जरी पडली असती तर धावांचा वेग थांबला असता, परंतु तसं काय झालं नाहीये. 60 धावा बनल्या गेल्या. 60 धावेवरती पहिला विकेट पाहतो आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल पाटील. हा नक्कीच त्याच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतो आपण पाहतो आपण. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स, जागृती स्पोर्ट्सचे ओनर पाहतो आपण राहुल पाटील. 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज. 60 धावांचे पार्टनरशिप तेजस पाटील आणि मयूर म्हात्रे. त्यानंतर मात्र राहुल पाटील आलाय. 4थं षटक मार्गस्थ असणार अतुल काटे पाहतो आपण. वेगवान चेंडूच्या हाताळणी, ब्लॉकरची पैकी जबरदस्त अफलातून गोलंदाजी आणि षटकाची होती सांगता. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकाची अखेरी धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 60 धावा. अतुल काठेचा विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या, सेकंड ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या, 2 ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करीत 1 विकेट मिळवले आपल्या टीमसाठी. परंतु सर्वात महागडं षटक पाहिलं आपण ओमकार पाटीलचं, त्यांनी 26 धावा खर्च केल्या आणि प्रमोद पावशीने देखील 15 धावा खर्च केल्या. 4 षटकाचा वाजवी खेळ झाला समाप्त. 4 षटकानंतर पाहतो आपण 60 धावा धावफलकावरती. म्हणजेच काय ते 15च्या सरासरी आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. स्लोगरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल आणि अंतिम षटक असेल, या षटकामध्ये याच वेगाने जर धावा कुठल्या गेल्यात तर निश्चितच आपण पाहतो की 75-76 धावा देखील होऊ शकतात. 15च्या सरासरी आतापर्यंत धावा कुठल्या गेल्यात. शेवटचं षटक, गोलंदाज तयार असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम षटक साहिल दरे हा गोलंदाजाला आपण पाहू शकाल. परंतु तेजस पाटीलजी काय खेळली, स्ट्रायकेलला फलंदाज तोच पाहतो आपण. निश्चितच या षटकामध्ये किमान 6 पैकी 4 बॉल तरी खेळला तर 10 ते 12 धावा बनवू शकतो आपल्या टीमसाठी. तो तेजस पाटील स्ट्रायकेलला फलंदाज पाहायला मिळेल.
गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय साहिल दरे. अंतिम षटक पहिलाच बॉल फुल टॉस बॉल स्पेड लेगला अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. स्ट्राईक साठी धावाला हवं होतं परंतु नाहीये. राहुल पाटील आहे. राहुल पाटील देखील चांगली फलंदाजी करू शकतो आपल्या टीम साठी. एका धावीने मात्र धावफलक पुढे जाते. 61 धावा धावफलकावरती पाहतो आपण. शेवटचं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. साहिल दरे पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. राहुल पाटील स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुल टॉस. या विलीस मात्र नो बॉलचा देखील इशारा केला. तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट. 1+1 दोन धावा. दोन धावीने मात्र टीमची टोटल पाहायला मिळाला 63 धावा. आणि पहा उघडे डोळे पहा नीट आहे प्रीट. आणि प्रीटची संधी कोणाला असेल तर फलंदाज पाहतो आपण. ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आत्ताशबाजी करणारा फलंदाज तेजेश पाटील आहे प्रीट. प्रीटचा फायदा पुरेपूर घेत असताना काय ठोकलाय होता स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार षटकार पाहतो आपण तेजेश पाटीलच्या बॅट मधून. आणि षटकाराने मात्र धावसंख्येला वेग धावसंख्ये गाठतो उत्तांग 69 रन. 69 वैयक्तिक धावसंख्येवरती देखील भर पडला जातो. 61 धावसंख्या वैयक्तिक पाहतो आपण. तेजेश पाटीलची काय खेळी केली आहे. अफलातून खेळी अप्रतिम खेळी लाजवाब केली दर्जेदार केली आणि दमदार केली. या स्पर्धेमध्ये पाहतो आपण 61 धावीवरती नॉट आउट आतापर्यंत पाहायला मिळते. नाबाद देखील राहू शकेल. पाहूया चांगला खेळ केला आपल्या टीम साठी. पुढचा बॉल इथं देखील फटका चांगला आहे. स्वतः गोलंदाजाने चेंडूला अडवला तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावीने मात्र धावफलक पुढे जाईल. 70 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 70 धावा धावफलकावरती. 70 धावा धावफलकावरती काय फलंदाजी. मयूर म्हात्रेंनी चांगला साथ दिला. सलामीला आला. तेजेश पाटीलला वारंवार स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला. अशी साथ फार महत्वाची असते. त्यानंतर राहुल पाटील आलाय. राहुल पाटील देखील फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. वाईड इश लॉंगाऊनला राहुल काटे होता. टीम कॅप्टन नेथलस टीमचा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तेवढी चांगली थ्रो देखील पाहायला मिळाली. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाली. एका धावेने मात्र धावफलक पुढे गेला. 71 धावफलकावरती वारंवार तेजेश पाटील स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय. स्लोल गतीचा बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा. वाईडिश लॉंगाऊनच्या डोक्यावरनं टोकलाय. उत्तुंग षटकार. सत्याहत्तर धावा 77 धावा धावफलकावरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतषबाजी. वैयक्तिक 68 धावेवरती खेळतो तेजेश पाटील. जबरदस्त खेळी अफलातून गेली. शेवटच्या बॉलवरती शेवट गोट केलाय. जबरदस्त पुन्हा एकदा वाईडिश लॉंगाऊनच्या डोक्यावर ठोकलाय. उत्तुंग षटकार. तेजेश पाटील नॉट आउट राहिलाय. वैयक्तिक धावा पाहतो आपण तेजेश पाटीलच्या. 74 धावा आणि टोटलचा विचार केला तर टोटल बनली गेली तशी 83 धावा. 83 मधून 74 धावा तेजेश पाटीलच्या नावावरती काय खेळी केली असेल. सलामीला गेला सलामत राहिला नॉट आउट राहिला. 74 धावांची दमदार इनिंग खेळला आणि टोटल पाहतो एक चांगला हाय स्कोर पाहायला मिळते. 83 धावा 84 धावांचा लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी अभि स्पोर्ट संग्राम 11 नेथलस टीम समोर. जसं सेकंड सत्र चालू होईल तसं तुमच्या समोर एक गोड आवाज ऐकायला मिळेल. सागर पाटील पारगाव. तर नक्कीच कुणाल फडके यांच्याकडनं बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॅटर म्हणजे तेजेश पाटील. तेजेश पाटीलसाठी काय फटकेबाजी केली खेळ आवडला. कुणाल फडके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. घ्यायचंय तुम्ही लगेच या. तेजेश पाटील लगेच घेऊन जा. नाही ना आता घेऊन जा. तुमचा 12वा प्रतिनिधी आहे तुमच्याकडे त्याच्याकडे ठेवतो तुम्ही. तर 84 धावांचं लक्ष असेल अभि स्पोर्ट्स संग्राम 11 नेथलस टीम. तुमच्या समोर 84 धावा बनवायचे आहेत. तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील 30 मध्ये 84 बनवायचे आहेत. 74 धावांची खेळी अफलातून केली.
विचार केला तर कमी चेंडूमध्ये खेळी पाहायला मिळाली. 22 चेंडूमध्ये 74 धावा, 22 चेंडू 74 धावा, 9 षटकार 2 चौकार. जबरदस्त खेळली, अप्रतिम केली. हॅलो, आयटम बॉम्ब फोडलेत मैदानामध्ये. पहिला भुलचक्कर फुलबाजाने सुरुवात करायची, आता मात्र डायरेक्ट लक्ष्मी बॉम्ब आयटम बॉम्ब वाढलेत. 22 चेंडूमध्ये 74 धावांना संघाची धावसंख्या टोटल लिहून ठेवली ती मात्र 84 वर. दमदार कामगिरी. तर या धावा संग्राम 11 नितेश संघ कशा प्रकारे पूर्ण करणार आणि त्यांना कशा प्रकारे रोखणार ते मात्र जागृती स्पोर्ट्स बामण करवले संघ. ब्राह्मण करवले सलामीचे फलंदाज उतरलेत. सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा असेल. च्या 3:50 झालेत. दमदार आयोजन आहे आणि मार्च महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यामध्ये जे संघ इथे खेळलेत त्यांना मात्र नाईट मध्ये चान्स दिली जाईल. रचित पाटीलच्या माध्यमातून हीच ट्रॉफी तुमच्या भेटीला येईल मार्च महिन्यामध्ये. नाईटची टुर्नामेंट जितेंद्र पाटील स्मृती चषक. फक्त परमिशन लवकर भेटायला पाहिजे. ते आमचं आम्ही बघू. तर पाया पुन्हा त्या सामन्यात सुरुवात करूया आपण. दोन्ही पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करा कारण आता वेळ झालेली आहे. चरता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. आरंभिक बल्लेबाज की जोरी मैदान के अंदर है. आरंभिक गेंदबाज खुद की पहले टीम की ओर से पहले ओवर लेके आ रहे हैं. सामने बल्लेबाज काफी बढ़िया साहिल दरे और राहुल काठे और खुद की पहले टीम की ओर से पहले ओवर लेके आ रहे हैं तेजस पाटिल. पहिला चेंडू पडतोय. पहली गेंद ईट का जवाब पत्थर से. एक टप्पा गिरा, गेंद सीमार के कर 4 रन. अगर शुरू में 2 ओवर सर्कल किए, ये 2 ओवर में कम से कम 25 या 30 रन बनते हैं ना तो मुकाबला बेहतरीन देखने को मिलेगा सब दर्शकों को. 24 लाइव के घर या जब जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे उसका भी करेंगे हम शुभ स्वागत. इस ओवर की दूसरी गेंद मिडविकेट के दिशा में जाती हुई गेंद और यहाँ पे 2 रन पूरे किए, 6 रन मिले और टोटल टीम का स्कोर 6 हुआ. पहला गेंद के ऊपर 6, दूसरी गेंद के ऊपर 2 रन. गेंदबाज तेजस पाटिल. 84 का टारगेट इस मैदान के ऊपर रखा है. ये देखो काफी बढ़िया. बारिश में भी इस मैदान के ऊपर मुकाबले होते हैं. रबर बॉल के स्पर्धा आणि याच मैदानावर आपण पाहिला जुगिली मात्र स्मृती चषक आदर्श ट्रॉफी पाहिली. याच मैदानावर आपण रचित पाटीलची ट्रॉफी पाहतोय आणि याच मैदानावर भगतवाडीची स्पर्धा पण पार पडली, एक दिवसीय स्पर्धा. आणि राजीव गांधी प्रीमियर लीग पण झाली. मैदान मात्र जबरदस्त आहे. फक्त कोणी आयोजन करा बिंदास, काय टेन्शन नाही. ताकद पाहिजे फक्त आयोजकांमध्ये ताकद पाहिजे सामने भरवण्याची, सामने निभावण्याची. आयोजन कोणी करू शकतो पण निभावणं कठीण असतं. तर रचित पाटील 1 मॅन शो. एक टाइगर. ये गेंद काफी अच्छी गेंद थी लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं आया. डॉट गेंद.
जितनी डांट गेंदे जाएगी उतना प्रेशर बढ़ेगा। देखो राहुल भाई कैसे गेंद को फांस रहे, छास रहे, पूछ रहे, घास रहे। फिर से एक बार गेंदबाज के हाथ में। ये जागतिक स्पोर्ट्स के दावेदार है और कॅप्टन याने मार्गदर्शक कसा असावा त्याचं मात्र प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये। षटकातील पुढचा चेंडू और हेलिकॉप्टर लुक, चेंडू सीमा पार आला हा चौकार। पहिला आपण अंधेरीवरनं विमान यायचं मुंबई रेल्वे स्टेशनवरनं तेव्हा आपल्याला पाहायला मिळायचे। आता आमच्या जवळ नजदीक आहेत, म्हणजे आम्ही जवळनं पण पाहू शकतो। एवढा जवळ आला विमान। स्वर्गीय दीपा पाटील साहेब दिगवंत आंतरराष्ट्रीय विमानतळ पारगाव नगरी। टीम का कुल मिला का स्कोर 10। और ये देखो गेंद क्या है, ऊपर है हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और यहाँ पे पहली विकेट का पता। ये तालियां कहां से बज रही है? चलो नितलस टीम आज यहाँ पे खेलेंगी। कल सब खिलाड़ी हमको देखेंगे मो में। आणि 26 जानेवारी लवकर जवळ येत आहे। नए बल्लेबाज ओमकार और गेंदबाज है तेजस माली। हाँ क्षमा सभी, मी क्या बोल रहा है, राहुल भाई आले इसलिए अगर अभी कांचन पालकर माली बोले तो मेरे को लगा माली है। तेजस माली ने कैच लिया, यानी कि उल्टा सीधा उल्टा सीधा, ये उल्टा पुल्टा उल्टा। आदमी जब चुकता है ना वही सीखता है, ये आदमी की खासियत है। चुकलंच नाही तर तुम्हाला आठवण, जो चुकतो तो माणूस आणि चुकून शिकतो तो देव माणूस। क्रिकेटचा बघूया स्कोरल मध्ये बघा, राहुल भाई की पहिली गेंद और ये खिलाड़ी, ओ दैट्स अ वेरी गुड कैच, कैच आप तो जबरदस्त झेल कोणी घेतला रे? तेजस माली। मालियाल ना माल्यानं घातला दुकान। हो गया नितलस क्या कहेंगे, क्योंकि आपने जो चुकी की है ना वो आपको भुगतने पड़ेगी। सबके हाथ में एक एक बल्ली। पहला तो अब 2001 में जाएंगे, 99 में जाएंगे तो पैरागॉन की चप्पल मेहनती पैर की मेहनती चप्पल, गार्ड बीट नहीं था, टी शर्ट भी नहीं थे, शर्ट के ऊपर खिलाड़ी खेलते थे और वो चप्पल गार्ड पण नव्हता। हे दिवस काढलेले आहेत वडापाव खाऊन, आणि आता 25 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, प्रामाणिक आहे। हा आपण खोटा ना बोलत, आपल्याकडे पुरावा आहेत। नरेश गायकवाडला विचारा सागरेला किती वर्ष कॉमेंट्री मध्ये जाईल, तो तुम्हाला सांगेल। आता रिस्पेक्ट लिव्ह क्रिकेट। पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळतोय। प्रत्येकाची एक शैली असते, प्रत्येकाचा एक आगळा वेगळा टॅलेंट असतं। टिकून राहणं, संघटित राहणं गरजेचं असतं। तर पाहूया षटकातील पुढचा चेंडू। वाह काय चेंडू टाकलाय, जबरदस्त, लाजवाब, लय भारी। राहुल भाई यांचा चेंडू आता मात्र नितळ संघाला थोडासा टेन्शन, कारण स्कोर मात्र दमदार बनवायचा आहे। आणि इथे बघा द्रोणागिरी पर्वत हनुमंताने उचलून आणण्याच्या त्या गावातील खेळाडू सर्व आळेत मात्र नयन तली कुठे आहे। आणि हा चेंडू भिरकावून दिला, बघूया क्षेत्ररक्षक आहे का, सेफ शॉट पाहायला मिळतोय। इथे मात्र 1-2 पूर्ण संघाची धाव संख्या। इक्का दुक्का से कुछ बनने वाला नहीं दोस्त, अगर इस मैच में जान लानी है उतर को फेंक दो चिड़िया जो रातों में खड़कती है, दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। क्या होएगा मैदान के अंदर, देखो इस ओवर की अगली गेंद, ये गेंद जैसी आई पहले के टकराई यार, गेंद गई सीमा रेखा के करीब और ये देखो ये क्या छूटा है।
चुपकी में चिपका है फेविकिक मजबूत और टीम का गिल मिलाकर कांचन पालकर 14 धावा धावल कावर आणि षटकातील दुसऱ्या षटकातील काय चेंडू शेष गोलंदाज राहुल पाटील फुलटॉस लॉलीपॉप चपराक चेंडू केला या सीमा पार मारलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू षट हाय फॅक्टरचा बघा आले आयोजक कुठले एकदा 3-3 तर काय बाबा दोन्ही पंच या दादा महेश दादा तुम्ही या पिंटू शेळके या लवकर फेअर डिलिव्हरी आहे सामना चालू किती आल्या 20 धावा दाबल का बरं धावा आम्ही पहिल्या म्हणालो की या 2 ओव्हर मध्ये तर 20 ते 22 धावा झाल्या तर सामना बनवू शकतो अजूनपर्यंत कोणी हरला नाही कोणी जिंकला नाही कारण रेस अजून संपली नाही मी अजून थांबलो नाही आयुष्यामध्ये स्वतःला कधी उदास होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुडून पडा की हरव तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासात झाला वाघ जखमी झाला तर आयुष्याला कंटाळतो तो थांबतो वेळ जाऊ देतो पुन्हा एकदा ती दशत तो दर मैदानामध्ये उतरतो या 2 षटकं संपलेत आणि काय गोलंदाजी झाली वा आज अजनबी ओले संघाचा अश्विन पाटीलचं आगमन देखो अश्विन पाटिल और इस ओवर की कुछ गेंद शेष रहेगी लंबे तौर के गेंदबाज हाथ में गेंद लेते हुए आए हैं तीसरी ओवर डालने के लिए और गेंदबाज रहेंगे तेजस पाटिल खुद की दूसरी टीम की तीसरी संघटित रहा एकनिष्ठ रहा 65 वर्षांची मैत्री टिकवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आत्माराम शेठ पाटील यांच्या मुलाने मात्र जणू काय सर्वांसाठी एक त्यांच्या माध्यमातून बॉस फायटर ओले संघाला शुभेच्छा बघूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि हा चेंडू मात्र जोरदार प्रहार चेंडू सीमा पार 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 मिळाला षटकार 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली धाबर का धावा लागला त्या मात्र आतापर्यंत 26 रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती याची आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये आणि थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळतील सन्मान्य आदरणीय श्री आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये एक नाईट तुमच्या भेटीला येईल जबरदस्त नाईटची स्पर्धा हा चेंडू पडल्यानंतर सांगतोय
अप्रतिम कामगिरी. दिनांक 9, 10, 11, 12 क्रिशा डिजिटल चे सर्व अमन कैलास भास्कर यांची स्पर्धा तुमच्या भेटीला आवटी मैदानावर नाईटची स्पर्धा. त्याच्यानंतर भूमिपुत्र कलाकार प्रीमियर लीग एक दिवस आहे 13 तारखेला आवटी मैदानावर. अवश्य लाभ घ्या. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. आणि आता मात्र चपराक समानाच्या कक्षाला गवसणी घालण्यासाठी चेंडू आला. छरन गेंदबाज को गेंद डालने के बाद बल्लेबाज ने जो छक्का लगाया, ये छक्के लगाने के बाद गेंदबाज का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया. और टीम का कुल मिलाकर स्कोर 32 धावल कावर. नवीन द्यायचा आहे. चेंडू पाण्यामध्ये भिजलाय. नवीन द्या. बॅट्समन लय भारी चेंडू केलाय सीमा पार. मारलाय खणखणीत षटकार, मारलाय खणखणीत षटकार. धावसंख्या धापका लागली 32. आपल्याकडे कला आहे, त्या कलेला वाव द्यायला पाहिजे. हे नुसता कॉम्पिटिटर नाही, हरिनामाची पण आवड आहे आपल्याला. पुन्हा एकदा चेंडू, दुसरा षटकार. या टॅलेंट, या ताकद, हा टीम का स्कोर. बॅट बॅट दुसरा शगा. हे बल्लेबाज आपली बडी आहे. 84 धावांचं टार्गेट. आणि काय धावा झाल्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला गेलं तर 37, हा सॉरी 38 धावा धावफलकावर. चेंडू बघा, एका मागोमाग एक, एका मागोमाग एक. 84 धावांचं लक्ष. मी मागाशी म्हणालो सामना अजूनपर्यंत कोणी हारला नाही, कोणी जिंकला नाही, कारण तर शर्यत अजून संपली नाही. काय दिलंय या महाराष्ट्रानं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दिला या महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराज दिले, छत्रपती संभाजी महाराज दिले, जगद्गुरु संत तुकाराम महाराज दिले, ज्ञानेश्वर माऊली दिली. पुढचा चेंडू पण आहे स्ट्रेट ड्राईव्ह. इथे मात्र हातात चेंडू निसटला, त्याचा मात्र एक रुपयाचा दुहेरीमध्ये. बघा टेन्शन मध्ये खेळताना दिसतात. धावा मात्र भरपूर झाल्यात, पण तिथलं संघ कमी नाही. जिथे कमी तिथं आम्ही. दोन्ही संघ तेवढं ताकदीचे आहेत, कारण या रचित पाटीलच्या जितेंद्र स्मृती चषकामध्ये ट्रॉफीला आज कोण स्पर्श करणार, तिसऱ्या दिवसामध्ये कोण क्वालिफाय होणार. इसमें से जो जीतेगा वो भिड़ेगा ओला टीम के साथ, और उसमें से जो जीतेगा वो भिड़ेगा करना टीम के साथ. ये गेंद काफी अच्छी गेंद निकाले के साथ गेंद को मोड़ना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क, यानी कि ओवर की महंगी ओवर की समाप्ति. और 3 ओवर होने के बाद कुल मिला के टीम का स्कोर 84 का टारगेट होते. पहले ओवर में आए थे 10, दूसरे ओवर में आए 10 और तीसरे ओवर में आए 20, यानी कि टोटल टीम का स्कोर कुल मिला के 40. आने वाली गेंदे और रनों का फासला थोड़ी देर में मालूम करें. 12 चेंडू 44, बराबर आहे. 12 चेंडू 44 धावांची गरज. बघा एका बाजूला राहुल स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला बाला स्पोर्ट्स, तिसऱ्या बाजूला संस्कार स्पोर्ट्स, चौथ्या बाजूला MS स्पोर्ट्स, पाचव्या बाजूला आर्डियन स्पोर्ट्स, 6व्या बाजूला जागृती स्पोर्ट्स, लकी स्पोर्ट्स, राहुल स्पोर्ट्स. जाल तिथं मात्र नुसत्या बॅटीज बॅटिंग. काय करावं आता. मिस्टर JPL तिकडं ISPL गाजवतो, इकडे छोट्या मोठ्या ठाकूर स्पोर्ट्स, तिकडे परेश करकेकडे गेला तर सूर्या स्पोर्ट्स, प्रदीप स्पोर्ट्स, कडके स्पोर्ट्स. आमच्या विभागामध्ये संस्कार स्पोर्ट्स, आकाश तारेकर, आकाश स्पोर्ट्स चालूच आहे. तर कोणाकडनं बॅट घ्यायची हा मात्र प्रश्न पडतोय. ज्याची क्वालिटी बेहतरीन, इसका नाम बेहतरीन. सर्वात पहिला जर स्पोर्ट्सचा शॉप जर कोणी टाकला असेल ना, तो संस्कार स्पोर्ट्सचे इस्पात मध्ये कामाला असणारे सुजय जितेकर यांचा संस्कार स्पोर्ट्स. आणि त्याच्यानंतर हे हळूहळू स्पोर्ट्स शॉप चालू झाले. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आणि हा चेंडू इथे बघा झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच नितेश. दर्शन डोंगरेने कॅच पकडलाय. तुझं नाव
हा 12वे खेळाडू पण स्ट्रॉंग झोन मध्ये आहे. आता ते नाव सांगतात म्हणून तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज भेटतंय. पण कधी कधी गाडी भेटली सायकल भेटली त्यांना पण रान मारायला त्यांची पण छाती अभिमानाने फुलेल. बरोबर आहे ना भाई. और टीम का स्कोर 84 रन का टारगेट था. अभी तो टीम का स्कोर कार्ड के ऊपर 40. 11 बॉल आणि गरज असेल 44 धावांची. धावा कशा आल्या याला महत्व नाही, धावा येणं महत्वाचं आहे. दोन्ही संघांसाठी सामना तेवढाच महत्वाचा आहे. चला अवला टीम का कॅप्टन आज आप जल्द से जल्द. अजनबी स्पोर्ट्स ओवले 11 गेंदे 44. हो जबरदस्त चेंडू, काय जबरदस्त चेंडू ना शेणा ना दाना डायरेक्ट बुंदा. दमदार कामगिरी, अप्रतिम. क्रिकेट मधला अस्त्र शस्त्र शस्त्र. या चेंडूवर फक्त एकच एसटी रक्षक कर्णधार MS धोनी टपाटप मारायचे. आता कोण पण मारते. आय लव्ह माय इंडिया. आता येईल हा बघा तिरंगा इकडे झलकतोय. षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू मध्ये भिकाव दिलाय आणि दमदार 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 षटकार. 26 जानेवारी आली लावता गाडीला झेंडा. 15 ऑगस्ट आला लावता गाडीला झेंडा. पण एक दिवस झेंडा न लावता आपल्या वीरांनी आपल्या पानाची आहुती दिली. त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखाची भाकर आणि लाईट लागते. तर त्यांच्यामुळे आपण सुखी आहोत. तर त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करा आणि झेंड्याचा अपमान करू नका, तिरंग्याचा अपमान करू नका. ही तुम्हाला शुभेच्छा. जर डीपीला तुम्ही तिरंगा लावत आता छत्रपती शिवाजी महाराजांजवळ कधी फोटो लावू नका आपला. कारण आपण महाराजांना इतके मोठे नाही झालो. महाराजांची कारकीर्द भरपूर मोठी होती. आता कोण पण जय शिवराय. अरे काय पुढचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर आला षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली. 84चा टार्गेट असताना धावा धापका लागल्यात त्या मात्र 52. 84चा टार्गेट 52 झाल्यात. आता मात्र चिवणाने धावांचं समीकरण 8 गेंदे 32 की दुरी. 8 चेंडू 32. कोण होणार या स्पर्धेमधला विजयाचा शिल्पकार? कोण खेळणार ओला संघासमोर आणि कोण वाढ पाहणार 365 दिवस? जितेंद्र पाटील स्मृती चषक बघूया. 8 बॉल 32. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार आलाय. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी तेवढाच. आता मात्र 7 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 84चा टार्गेट असताना धावा झाल्यात 57 धावा धापलकावर. 7 बॉल 26. 7 बॉल 26 ची गरज दोन्ही संघांसाठी. एका बाजूला नितलस संघ फाईट करतोय तो मात्र जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. या संघाला आणि हा चेंडू मात्र जोरदार प्रहार. इकडे मात्र बघूया काय होतोय. एफेट लावला होता पण चेंडू सीमा पार षटकार. काय दमदार फलंदाजी करतोय बॅट्समन आपण पाहतोय. दमदार कामगिरी केली विकास पावशे. ज्या फलंदाजावर ज्या नितलस हा गाव पनवेल तालुक्यामध्ये येतोय. पनवेल आणि आपण पाहतोय त्यांच्या समेत ब्राह्मण करवले हा गाव ठाणा जिल्हा अमरनाथ तालुक्यामध्ये येतोय. 2 जिल्ह्यामध्ये लागलेली झुंज रेस आपण पाहतोय. आणि 84 धावांचा टार्गेट असताना अशा प्रकारे धावा धावफलकावर लागल्यात त्या मात्र 64 धावा धावफलकावर लागल्यात. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. संग्राम 11 नितलस अगेन्स्ट आपण पाहतोय जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. 6 बॉल 20. 6 चेंडू 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सहा चेंडू 20 धावा. संग्राम 11 नितलस सौजन्य शरद शेठ पावशे यांच्याकडून या संघाला नितलस संघाला माजी सरपंच आणि सचिन शेठ पाटील यांच्याकडून या संघाला नितलस संघाला टी शर्ट पुरस्कृत केलेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सरचे स्वागत.
बघूया 6 गेंदे 20 की दूरी 6 चेंडू 20 धावा. दोन्ही संघ तिकडे बसलेले एक उरण तालुका एक पनवेल तालुक्यातील संघ बघूया. बॉलर्स नेम दर्शन डोंगरे. आणि हा चेंडू पहिला चेंडूला ब्रेकफील्ड आणि पहिला चेंडू मात्र भिरकावून दिलाय. दन 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 करत एवन कॉलेजचा ब्रँडेड षटकार रामदेव बाबा पतंजली षटकार षटकार षटकार. आणि धावा आल्या चाने वाढून स्कोर गाडवा स्कोर झाला आहे 70. 4 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 4 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. पाच चेंडू 14 धावांची गरज. सामना दोन्ही संघांसाठी ऍडव्हान्टेज आहे तेवढाच महत्वाचा आहे. एक धाव तर पूर्ण केली अतिशय वेगाने स्वतः गोलंदाज आला. इथे मात्र दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे आणि फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये बाद झालाय. चला नवीन फलंदाज पाठवा लगेच नितलस टीम. 4 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. संग्राम 11 नितलस विपक्ष जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. चेसिंग कंपल्सरी असेल 4 मध्ये 13 बनवायचे आहेत. स्वतः गोलंदाजाने रनआउट विकेट मिळवला आहे. 4 चेंडू 13 धावा. न्यू बॅट्समन दिनेश आलाय. 4 चेंडू 13 धावा. बघूया सामना पुढचा चेंडू या षटकातील झेल उडालाय आणि फलंदाज झेल बाद. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3-13. 3 चेंडू 13 धावा. तीन चेंडू 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 3 चेंडू 13 धावा. अतिशय दमदार स्कोरिंग पाहायला मिळाली. 30 चेंडू मध्ये टार्गेट ठेवलं होतं 84 धावांचं. ते मात्र संग्राम 11 नितलस संघासमोर. आता मात्र 3 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावांची गरज. प्रमोद पावशे आलेत. 3 चेंडू 13 धावा. अप्रतिम कामगिरी. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण येणारे चेंडू असतील 2. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. पाहिलं जाईल. तर दोन्ही पंचाने इकडे एका पंचाने इकडे यायचं आहे. तिथून काय आहे काय नाही ते तुम्ही सांगा.
चेंडू आहे. चेंडू अवांतर नसणार आहे याची नोंद घ्या. दोन चेंडू 13 धावांची गरज. दोन चेंडू आणि संग्राम 11 इथलं संघाला 13 धावांची गरज. पाहूया शेवटपर्यंत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत गेलाय तर पाहायला मिळेल. पाहूया आता मात्र अंतिम चेंडू असेल या इनिंग मधला. चला ओले संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. षटकातील अंतिम चेंडू असेल तो मात्र या इनिंग मधला. आणि कौतुक करावं लागेल इथलं संघाचं. सुंदर फाईट दिली शेवटपर्यंत सामना रंगतदार पाहायला मिळाला आणि इथं मात्र जागृती एक्सप्रेस ब्राह्मण करवले संघ विन झालेला आहे. सामना असेल 4 षटकांचा याची नोंद घ्या. ओवळे आणि सामना होईल जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तेजस पाटील. या पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे.